ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी मुलाला लग्नासाठी मुली मिळत नाही आहेत आणि ग्रामीण भागामध्ये लग्नाळू मुलांची संख्या वाढली आहे। सर्वच जाती धर्मामध्ये ही मोठी समस्या निर्माण झाली आहे। शरद पवारांना एका तरुणाने पत्र लिहिल्यानंतर हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला। नेमक्या या मुलांना अडचणी काय येतात, मुलीच्या वडिलांना मुलांना लग्नाला वर कसा पाहिजे, काय अपेक्षा, या सगळ्या अनुषंगाने आपण संवाद साधतोय। तुम्ही एक छोटे व्यावसायिक आहात, खरं तर या लग्न जुळवण्याच्या याच्यामधला तुमचा अनुभव कसा आहे, काय अडचणी येत आहे? मी सध्या आता माझं नाव जितेंद्र जानराव, मी छोटा एक चहाचा धंदा करतो। मी दररोज गाडीवर माझ्या मी चहा विकतो। दिवसाला मी 1 ते 2 हजार रुपये कमवतो। माझं प्रॉफिट 2,000 रुपये। मी महिन्याच्या काठी 60,000 रुपये कमवतो, नोकरदारापेक्षा जास्त पैसा कमवतो। तरी पण आता आम्ही बघायला गेलो, स्थळ बघायला गेलो, हे गेलो तर मुलींच्या घरच्याचं म्हणणं असं येतं की मुलगा काय करतो बाबा, तर मुलगा काय करतो बाबा बोललं तर मग ते बोलतं चहा विकतो। मग चहा विकतो म्हणल्यावर आमची मुलगी नाही द्यायची तुम्हाला, का द्यायची नाही, तर कमीपणा वाटतो त्यांना की चहावाल्याला मुलगी कशी द्यायची, का द्यायची, ते असं करून ते म्हणतात आम्हाला तुम्हाला मुलगी द्यायची नाही। मग आमचे आईवडील घरी निराश होतात। मग आणखी तर ते ह्यांना आम्ही धडाडीनं आणि नोकरीच्या ह्याच्यात राहतो। आम्ही आता जवळजवळ 5-6 वर्ष झालं मी पोलीस भरतीची तयारी करतो। पोलीस भरतीची तयारी करतो, 1-2 मार्कानं प्रत्येक वेळेस त्यात निघून जातो मी। गेल्या वेळेस जी भरती झाली, मुंबईला गेलो होतो, त्यात अवघ्या 3 मार्काने गेलो मी। मग काय करायचं, प्रत्येक वेळेस एवढं झटायचं, शेवट काही निराशा येते। त्यासाठी मी एक छोटासा माझा व्यवसाय केला, तरी पण मला काही वेळ भेटत नाही। तुमचं नाव काय, वय किती आणि लग्न जे जुळवण्याचं सगळं चाललंय, काय काय अनुभव आले? माझं विशाल सुभाषराव ठोंबरे, 37 वर्ष वय। आणि आता कशामुळं होत नाही ते मला तरी कळायला मार्ग नाही। कारण की आता मी बरंच ऐकलं, कुणाला जमीन नसती, बरोबर का, तर जमीन नाही म्हणते, कुणाला घर नसते, घर नाही म्हणते, कुणाला नोकरी नसती तर नोकरी नाही म्हणून नको, असं कारण आहे। पण मला घर आहे, तालुक्याच्या ठिकाणी 2 मजली घर आहे, शेती आहे 3.5 एकर आणि स्वतःच करतो मी। आणि नोकरी नव्हती तर मी नोकरी पण इथं अर्बन बँकेमध्ये केली होती, शेवट नोकरी कंटाळून सोडून दिली, पण लग्न काही झालं नाही। याचं काही कारण, जे स्थळ येतात त्यांच्या अपेक्षा काय असतात मुलीच्या वडिलांच्या? ती काय मी सांगितलं ना, माझ्या बाबतीत तर काही नव्हतं, असं काही नव्हतं। इतरांचे आता आमचे मित्र आहेत, त्यांच्या बाबतीत समजा शेत नाही, हे नाही, ते नाही, असं होतंय, तर माझ्या बाबतीत काय कळालेलं नाही मला। तुमचं नाव काय, वय किती आणि तुमचा अनुभव कसा आहे ह्या सगळ्या गोष्टीतला? माझं नाव धीरज सकलाप, वय 37 वर्ष। आता अडचणी बघायला गेल्या तर अपेक्षा वाढलेल्या मुलींच्या, आणि मुलीच्या तर अपेक्षा वाढल्याच आणि त्यानंतर आईवडिलांच्या पण अपेक्षा वाढल्या। मुलीच्या अपेक्षा ह्या वाढल्या की मुलगा वेल सेटल पाहिजे, सरकारी नोकर असावी, गाडी असावी, घर असावं, हे असून पण शेती असावी। ह्या अपेक्षा ज्या आहेत ते प्रत्येक मुलगा पूर्ण करेल असं तर वाटत नाही आहे। आणि त्यातल्या त्यात काय होतं, कुणाला घर आहे तर शेती नाही, शेती आहे, घर आहे, सरकारी नोकरी नाही। कारण शेतीकडे बघून जर तो सरकारी नोकरी करणार असेल तर त्याला शेतात दुसरं कामगार लावावंच लागणार। ह्या पण अडचणी आहेत। मग वेल सेट मुलगा असावा ही अपेक्षा, नेमकी वेल सेटची व्याख्या काय असते मुलींच्या वडिलांची? मुलींच्या वडिलाची वेल सेटची व्याख्या म्हणजे 1-2-3 मजली घर, घरासमोर गाडी, जावई सरकारी नोकरदार, हाताखाली पण नोकर, हे जे वेल सेटल आहे, आणि ऐशोआरामची जीवनशैली हे जे पाहिजे ते फक्त पुणे, मुंबई अशा म्हणजे मेट्रो सिटीमध्ये भेटणार आहे। आपल्या कळंबसारख्या शहरामध्ये, अगर छोट्या शहरामध्ये ते भेटणार नाही। पण ते मुलींना नको आहे। प्रत्येकजण मुलगी काय म्हणते की नाही मला पुण्यातला राहणार पाहिजे। आणि माझा अनुभव असा झाला की मी एक ठिकाणी माझ्यासाठी स्थळ बघत होतो मी, त्यांनी मला प्रश्न केला की तुमचं जॉब काय, तुम्ही काय करता? मी म्हणलं की मी अकाउंटिंग करतो। म्हणजे किती महिन्याच कमवता? मी म्हणलं 40,000 कमवतो आहे। 40,000च्या वर जात असतील पण 40,000 धरून चला, दर महिना सरासरी माझं तेवढं पडतो। पण म्हणलं मग तुम्हाला शेती किती? पहिला प्रश्न। म्हणलं शेती नाही आहे। मग शेती नाही आहे म्हणल्यावर मग थोडे ते नाराज झाल्यासारखे वाटले मला। म्हणजे घर बांधलेलं आहे, सिंगल मजलीचं आहे, 3-4 रूम बांधलेल्या आहेत, बाकीची व्यवस्था आहे।
म्हणजे मग घर आहे पण शेती नाही, मग आमची मुलगी देणार नाहीत. मग शेती कशाला पाहिजे, ठीक आहे. मग आमची आई मातोश्री काय म्हणले की ठीक आहे आमचा मुलगा शेती पण घेईल, शेती घ्यायला पण काय, पण तुमच्या मुलीनं काम करावं लागेल. म्हणजे शेतात काम नकोय पण शेती पाहिजे. पुढलं तर आहे का तर ते तशी म्हणले की म्हणले नाही नाही आमची मुलगी शेतात नाही काम करणार, तिचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. मग ग्रॅज्युएशन होऊन मग शेती कशाला पाहिजे म्हणले. मग शेती नको बाकीचं तर आहेच ना सगळं. पण त्यांची अपेक्षा म्हणजे वेल सेटल म्हणजे सरकारी नोकर पण असावी, ऐशो आराम पण असावा, घरात काम कसलं नसावं आणि शेतात काम करायची तयारी तर नाही आहे. मग मुलीनं जर स्वतःहून जर अशी तयारी ठेवली की नाही बाबा तो मुलगा करतोय, मग मी पण त्याला थोडा हातभार लावून आपला संसाराचा गाडा जर वाढायची तयारी असेल तर हे होऊ शकेल. पण सध्या मुलीची मनस्थिती तशी नाही आहे असं वाटतं. तुमचा काय अनुभव आहेत ज्यावेळेस मुलीचं एखादं स्थळ येतं त्यावेळेस काय अपेक्षा असतात मुलीच्या वडिलाच्या नातेवाईकाच्या? काय त्यांच्या वडिलाची एक अपेक्षा असते की जमीन, सरकारी नोकरी आणि बंगला. तिन्ही गोष्टी आपल्या पैसे नाही आहेत तेवढ्या. माझा बिझनेस आहे, मी प्लंबर इलेक्ट्रिशियन आहे. मला आले ते 2-3 ठिकाणी स्थळ, पण कुणाला जमीन पाहिजे तर कुणाला शेती, बंगला. या व्यवसायातून महिन्याला किती कमवता? 40 ते 50. तरी पण कोणी मुलगी द्यायला होत नाही. तरी पण नाही कोणी. कधी म्हणतात जमीन पाहिजे, कधी म्हणतात बंगला पाहिजे. आणि दोन्ही बी आपण ॲडजस्ट करायचा प्रयत्न केला तर सरकारी नोकरी पाहिजे. एवढं होतं ना, नाही सरकारी नोकरी. हा ग्रामीण भागातला मोठा प्रश्न आहे. नोकरी पाहिजे आणि शेती पण पाहिजे. मात्र शेतकऱ्याला मुलगी द्यायला सुद्धा मोठ्या प्रमाणात नाही. शेतकऱ्याला मुलगी द्यायला कशामुळं मुलीचे वडील धजावत नाही आहेत? काय कारण आहे? वाढती महागाई, शेतीला जी साधन सामग्री लागणारी, मजूर मनुष्यबळ लागणारे, ह्याचा जो खर्च एक अवाढव्य झालेला आहे तो, आणि उत्पन्नाला जी भाव येणार आहे मालाला ते त्या अतिशय अल्प प्रमाणात शेतमालाला भाव आहे. त्याच्यामुळं शेतीवर भागू शकत नाही. त्याच्यामुळे शेतीत शेतकऱ्याला मुलगी द्यायला नको म्हणते. म्हणजे बाकीच्या महागाईच्या तुलनेत शेतमालाला भाव नाही. बाकीच्या महागाईच्या 25 वर्षापूर्वीचा जर खर्च काढला त्यावेळेस ही होती आपली काय बलुते, म्हणजे हे 12 बलुतेची सिस्टीम होती ना त्यावेळेस. सगळी हे काय यांत्रिकरण हे ते नव्हतं त्यावेळी. शेतकरी सुखी आणि समाधानी होता. आज सगळे यांत्रिकरण आले तरी सुखी समाधानी नाही शेतकरी. लाखो रुपये कर्ज शेतकऱ्याच्या माग, त्यावेळेस कर्ज नव्हतं, आज कर्ज झाले लाखो रुपये माग. आणि शेतकऱ्याची फसवणूक व्हायली. व्यापारी फसवणूक करतात, कारखानदार फसवणूक करते, चेक देते, ती चेक उठत नाहीत. पुन्हा शेतीतले अनेक प्रश्न आहेत. खरं तर गावोगावी अनेक तरुण मोठ्या संख्येनं पाहायला मिळतात. मात्र तुमच्या गावामध्ये प्रामुख्यानं एक ठराव घेतला गेला, ग्रामपंचायतीपुढे मुद्दा मांडला गेला की बाबा तुम्ही दत्तक घ्या. काय होतं सगळं तरुणांचं म्हणणं आणि काय गावगावच्या समस्या आहेत? काय झालं, शेतीशी निगडीत अर्थव्यवस्था किंवा लोकजीवन असलेल्या ग्रामीण भागामध्ये सध्या रस्ते, पाणी, वीज, आरोग्य या ज्या मूलभूत सुविधा आणि सेवांच्या संदर्भातले सेक्टर आहेत, तितकाच लग्नाळू तरुणांचे लग्न होत नाहीत हा एक महत्त्वाचा प्रश्न झालेला आहे. याच उद्विग्न अवस्थेमधून आमच्यातल्या काही तरुणांनी ग्रामसभेमध्ये ऐनवेळेचा विषय म्हणून रस्ते, पाणी, वीज यांच्या इतकाच आमच्या लग्नाचा पण प्रश्न गंभीर आहे, तर या विषयावर ग्रामसभेनं काही ते निर्णय घेऊन आम्हाला थोडा आधार द्यावा, मानसिक आधार द्यावा आणि आमच्या ह्याच्यावर सोल्युशन काढावं अशी मागणी केली होती. मुळात हा प्रश्न ग्रामसभेपर्यंत जाणं किंवा तिथं मागणी करणं, तो अजेंड्यावर आला न आला हा भाग वेगळा, तो तितका गंभीर प्रश्न आहे. कारण ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये शेती आणि शेतमजूर हे शेतकरी आणि शेतमजूर हे 2 महत्त्वाचे घटक आहेत. या दोन्ही घटकांच्या घरामध्ये आपली मुलगी द्यायला मुलीचा पिता तयार नाही. शेतकरी असलेल्या मुलीचे पिता पण मुलगी शेतकऱ्याच्या घरात द्यायला तयार नाहीत. म्हणजे स्वतःच्या मुलाला मुलगी करायला तयार आहेत ते शेतकऱ्याची, परंतु स्वतःची मुलगी शेतकऱ्याच्या घरात द्यायला तयार नाहीत. तर असं होतंय. हे घटती लँड होल्डिंग एक कारण असू शकतं. बेरोजगारांची संख्या वाढलेली आहे. मग मुलीच्या पालकाला थोडं इन्सिक्युअर वाटतं की आपली मुलगी जर तिथं दिली तर ते त्या 2-2.5 एकर जमिनीवर आपल्या मुलीला सुखवस्थल ठेवू शकतील का, त्यांचं दररोजचा उदरनिर्वाह भागेल का. कारण आता आपण बघतो तर अल्पभूधारक शेतकऱ्यांचं प्रमाण अलीकडे खूप वाढलेलं आहे. म्हणजे डिव्हिजन होत एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आज ज्याला जर 50 एकर जमीन असेल तर वडिलाला 25 आली, मुलाच्या हिश्याला आता 10-15, तिथं आता
चौथ्या पाचव्या पिढीला तर 3-2 एकरवरच आहेत. 2-3 एकरवर निव्वळ शेतीवर उदरनिर्वाह असणारे कुटुंब आपल्या लेकीला सांभाळेल किंवा तिची व्यवस्थित सुखवस्तलपणे त्याला ठेवील याबद्दल मुलीच्या पितेमध्ये साशंकता आहे. त्याच्यामुळे डावलं जात आहे. ह्याच्यामुळं ग्रामीण भागात लग्नाळू तरुणांची संख्या जास्त दिसून येते. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. शेतीवर आधारित जे कुटुंब आहेत तिथं जमिनीचं घटलेलं प्रमाण, मालाला नसलेले भाव आणि यामुळं शेतकरी आईवडीलसुद्धा आपली मुलगी शेतकरी कुटुंबात द्यायला धजावत नाही आहेत. छोट्या व्यावसायिकांनासुद्धा लग्नाच्या बाबतीत येणारा अनुभव हा सकारात्मक नाही आहे आणि त्यामुळेच ग्रामीण भागामध्ये, ग्रामीण महाराष्ट्रामध्ये लग्न न होणं, लग्नाळू मुलांची वाढती संख्या, मुली न मिळणं हा मोठा सामाजिक प्रश्न उभा राहिला आहे. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.